नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी कायद्याची मूलतत्वे या विषयातील कंपनीचे भांडवल या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल हे भांडवल उभारणी अवस्थेमध्ये जमा केले जाते. कंपनीला स्थिर व चालू मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसायाच्या दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. या भांडवलाची गरज लक्षात घेऊन कंपनी भाग विक्रीद्वारे किंवा कर्ज रोखे विक्रीद्वारे भांडवलाची उभारणी करत असते. भाग विक्रीच्या माध्यमातून जमा केलेले भांडवल हे कंपनीचे मालकी हक्काचे भांडवल असते, तर कर्ज रोख्यांच्या माध्यमातून जमा केलेले भांडवल हे कर्जाऊ भांडवल असते. भाग भांडवल हे कंपनीचे मालकी हक्काचे भांडवल असल्यामुळे ते कायमस्वरूपी कंपनीकडे राहत असते आणि कंपनीचे विसर्जन होईपर्यंत ते परत करावे लागत नाही. परंतु कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभे केलेले भांडवल हे विशिष्ट मुदत संपल्यानंतर परत करावे लागत असते. त्यामुळे भाग भांडवल हा भांडवल उभारणीतील किंवा भांडवल उभारणी करण्याचा अत्यंत लोकप्रिय असा मार्ग आहे. तसेच भाग भांडवल मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर आधारित असते. भागधारकांची जबाबदारी ही भागांच्या दर्शनी मूल्या इतकी असते. म्हणजेच काय, भाग भांडवल म्हणजेच काय, कंपनीने भागांची विक्री करून जे जमवलेले भांडवल असते त्याला भाग भांडवल असे म्हटले जात असते. या भाग भांडवलाचे काही प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे अधिकृत भांडवल. अधिकृत भांडवलाला नोंदणीकृत भांडवल किंवा नामधारी भांडवल असेही म्हणतात. कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये घटनापत्रकामध्ये या भांडवलाची नोंदणी केलेली असते. समजा कंपनीचे एकूण अधिकृत भांडवल 10 कोटी रुपयांचे असेल आणि ते प्रत्येकी 100 रुपयांचा एक भाग याप्रमाणे 10 लाख सामान्य भागात विभागलेले असेल तर ते अधिकृत भांडवल होय. अधिकृत भांडवलाच्या रकमेवर कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. कंपनीचे अधिकृत भांडवल कोणत्या प्रकारचे व किती दर्शनी किमतीच्या भागात विभागलेले आहे याची माहिती घटनापत्रकातील भांडवल कलमात द्यावी लागत असते. अधिकृत भांडवलाची रक्कम किती असावी यावर कायदेशीर बंधन नाही. साधारणपणे कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप विचारात घेऊन ही रक्कम ठरवली जात असते. परंतु जर कंपनीचे अधिकृत भांडवल 25 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर केंद्र सरकारच्या भांडवल निर्बंध खात्याची संमती ही कंपनीला घ्यावी लागत असते. तसेच केंद्र सरकारच्या भांडवल निर्बंध खात्याचीही संमती घ्यावी लागत असते. अधिकृत भांडवल हे भांडवल उभारण्याची कमाल मर्यादा असते. कंपनीला अधिकृत भांडवलापेक्षा जास्त भांडवल उभे करता येत नाही. परंतु जर या भांडवलामध्ये वाढ करायची असेल तर घटनापत्रकामध्ये या कलमामध्ये बदल करावा लागतो व त्यावर सर्व सभासदांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करावा लागत असतो. पुढचा प्रकार आहे की विक्रीला काढलेले भांडवल. अधिकृत भांडवलापैकी जेवढे भांडवल विक्रीला काढलेले असते त्यास विक्रीला काढलेले भांडवल असे म्हणतात. कंपनी अधिकृत भांडवलापैकी जेवढे भांडवल कंपनीला आवश्यक आहे तेवढेच भांडवल विक्रीला काढत असते. त्याला आपण विक्रीला काढलेले भांडवल असे म्हणतो. आपण याचे एक उदाहरण बघू की कंपनीचे अधिकृत भांडवल जर 10 कोटी रुपये आहे तर 10 लाख भागांचे आहे समजा, तर या 10 लाख भागांपैकी कंपनीने 2,50,000 म्हणजे 2.5 लाख भाग विक्रीला काढले तर विक्रीला काढलेल्या भांडवलाची रक्कम ही 2,50,000 गुणिले 100 रुपये दर्शनी किंमत भागाची म्हणजे 2,50,00,000 रुपये होत असते. हे असते विक्रीला काढलेले भांडवल. पुढे आहे विक्री झालेले किंवा खपलेले भांडवल. विक्रीला काढलेल्या भांडवलापैकी जेवढे भाग लोक खरेदी करतात त्यास विक्री झालेले किंवा खपलेले भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ 2,50,000 भाग विक्रीला काढले असतील आणि त्यापैकी लोकांनी 2 लाख भाग
खरेदी केले असेल तर विक्री झालेले भांडवल किती असते? 2 लाख भाग गुणिले 100 रुपये दर्शनी किंमत म्हणजेच 2 कोटी रुपये इतके विक्री झालेले भांडवल असते. पुढील प्रकार आहे मागणी केलेले भांडवल. खपलेल्या भांडवलापैकी किंवा विक्री झालेल्या भांडवलापैकी कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा काही भांडवलाची भागधारकांकडून मागणी केली जाते. त्याला मागणी केलेले भांडवल असे म्हणतात. प्रत्येक भागाच्या दर्शनी किमतीपैकी काही रक्कम कंपनी भागधारकाकडे मागणी करते व काही रक्कम विशिष्ट मुदतीमध्ये भरावी लागत असते. असे मागणी पत्र भागधारकांना पाठविले जाते. पुढे आहे वसूल झालेले भांडवल. कंपनीने मागणी केलेल्या भाग भांडवलापैकी जेवढी रक्कम प्रत्यक्षात भागधारकांकडून वसूल होते त्याला वसूल भाग भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ कंपनीने 2 लाख भागांवर रुपये 20 प्रमाणे 40 लाख रुपये मागणी केले होते. त्यापैकी 1,50,000 भागांवर रुपये 20 प्रमाणे 30 लाख रुपये जमा झाले तर त्या 30 लाखाला आपण वसूल झालेले भांडवल असं म्हणतो. व शेवटचा प्रकार आहे राखीव भांडवल. जेव्हा कंपनी आपल्या भाग भांडवलापैकी काही रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी कंपनीची देणी भागवण्यासाठी निधी स्वरूपात बाजूला काढून ठेवते तेव्हा त्यास राखीव भांडवल असे म्हणतात. राखीव भांडवल निर्माण करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे कंपनीच्या ऋणकोंना सुरक्षितता देणे हा असतो. हे होते भाग भांडवलाचे प्रकार. आता आपण बघणार आहोत प्रतिभूती संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ सिक्युरिटीज. कंपनी स्थापनेमध्ये नोंदणी अवस्थेनंतर कंपनीला भांडवल उभारणी करावी लागत असते. खाजगी कंपनी मित्रमंडळी नातेवाईक यांना आवाहन करून भाग विक्रीच्या माध्यमातून भांडवल उभारणी करत असते. तर सार्वजनिक कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करून सर्वसामान्य जनतेला भाग व कर्जरोखे खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. म्हणजेच कोणत्याही कंपनीसाठी भांडवल उभारणी करण्यासाठी भाग आणि कर्जरोखे हे 2 प्रमुख स्रोत आहेत. तसेच काही वेळा रोखे विक्री केली जाते. या सर्वांना उद्देशून प्रतिभूती असे म्हटले जात असते. यामध्ये प्रामुख्याने भाग हा भांडवल उभारणीचा महत्त्वाचा स्रोत समजला जात असतो. आता आपण भाग म्हणजे काय हे बघणार आहोत. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील लहानात लहान हिस्सा होय. कंपनीचे एकूण भांडवल हे लहान भागात विभागले गेलेले असते. त्या सर्वांना भाग असे म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये शेअर्स असे म्हणत असतो. याची व्याख्या आता आपण बघणार आहोत. भारतीय कंपनी कायदा 1956 कलम 2 उपकलम 46 मध्ये भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलातील एक अंश किंवा हिस्सा होय. आणि जेथे भाग आणि भागसाठा यामधील फरक जेव्हा स्पष्ट गृहीत धरलेला नसतो तेव्हा भाग या संज्ञेत भागसाठ्याचाही समावेश असतो. न्यायमूर्ती फेअरवेल यांच्या मतानुसार भाग म्हणजे पैशाच्या स्वरूपात मोजला जाणारा सभासदांचा कंपनीशी असणारा हितसंबंध होय. थोडक्यात वरील व्याख्यांवरून हे स्पष्ट होते की भाग हा कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा असतो की ज्यामध्ये भागधारकांनी पैशाच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक केलेली असते. भागांची व्याख्या बघितल्यानंतर आता आपण भागाची वैशिष्ट्ये बघणार आहोत. भाग ही मालकी हक्क दर्शविणारे प्रतिभूती असतात. भागधारकांना त्यांच्या मालकी हक्काबरोबरच भागांच्या दर्शनी मूल्याइतकी जबाबदारी स्वीकारावी लागत असते. दुसरे वैशिष्ट्य आहे भाग ही कंपनीची हस्तांतरणीय किंवा चल संपत्ती असते. तिसरे वैशिष्ट्य आहे भाग हा सभासदांचा कंपनीमधील एक आर्थिक हितसंबंध असतो. व शेवटचे वैशिष्ट्य आहे प्रत्येक भागासाठी एक अनुक्रमांक दिलेला असतो. त्यामुळे सभासदाला त्याचे भाग सहजपणे ओळखता येतात. आता आपण भागांचे प्रकार बघणार आहोत. टाइप्स ऑफ शेअर्स. पहिला प्रकार आहे सामान्य भाग. सामान्य भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात. ज्या भागांवर अग्रहक्क भागांच्या तुलनेत लाभांश मिळणे आणि भांडवल परतफेड या बाबतीत अग्रहक्क नसतो अशा भागांना सामान्य भाग असे म्हणतात.
सामान्य भागांवर कंपनीला नफा झाल्यास लाभ मिळू शकतो. कंपनीच्या भागभांडवलामधील मोठा हिस्सा हा सामान्य भागांनी व्यापलेला असतो. सामान्य भाग भांडवलाची रक्कम ही कंपनी अस्तित्वात असेपर्यंत परत केली जात नाही. या भागांवर मिळणारा लाभांश हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. नफा जास्त झाला तर सामान्य भागधारकांना जास्त दराने लाभांश मिळत असतो आणि जर नफा कमी झाला तर कमी दराने लाभांश मिळत असतो आणि कदाचित मिळतही नाही. सामान्य भागधारकांना अग्रहक्क भागधारकांच्या तुलनेत मतदानाचे अधिक अधिकार असतात. हे एक त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सामान्य भाग ही जोखमीची गुंतवणूक असते कारण सामान्य भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित नसतो. पुढचा प्रकार आहे अग्रहक्क भाग. गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित समजला जाणारा हा भागांचा प्रकार आहे. ज्या भागांवर लाभांश मिळण्याबाबत किंवा भांडवल परतफेडीचे बाबतीमध्ये अग्रहक्क दिला जातो अशा भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. जेव्हा भागधारकांना आपल्या भागांवर एक निश्चित स्वरूपात लाभ मिळावा अशी अपेक्षा असते तेव्हा त्यांना अग्रहक्क भाग दिले जातात. अशा भागधारकांना त्यांच्या भागांवर एक निश्चित दराने लाभांश मिळतो. हा दर भाग विक्रीच्या वेळी निश्चित करण्यात येतो. अशा भागांवरील लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून नसतो. म्हणजेच नफा कमी झाला किंवा जास्त झाला तरी त्यांना ठराविक दराने लाभांश हा मिळत असतो. परंतु या भागधारकांना सामान्य भागधारकांच्या तुलनेत अधिकार कमी असतात. त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. या अग्रहक्क भागांचे काही प्रकार आहेत. त्यात पहिले आपण सांगू शकतो की लाभांश मिळण्याच्या दृष्टिकोनातून. त्यामध्येही काही उपप्रकार आहेत की संचयी अग्रहक्क भाग. अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश मिळत असला तरी एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नाही तर कंपनी लाभांश देऊ शकत नाही. परंतु संचयी अग्रहक्क भाग असतील तर अशा भागांवर हा न मिळालेला लाभांश साठत जातो आणि जेव्हा कंपनीला पुरेसा नफा प्राप्त होतो तेव्हा त्या वर्षीची लाभांशाची रक्कम आणि अगोदर न मिळालेली रक्कम ही एकत्रित दिली जात असते. त्यातील दुसरा प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग. एखाद्या वर्षी कंपनीला तोटा झाल्यास या प्रकारच्या भागांवर लाभांश दिला जात नाही. म्हणजेच संचयी अग्रहक्क भागांप्रमाणे या भागांवर न मिळालेला लाभांश साठत नाही. कंपनीला नफा झाला तरच अशा भागांवर लाभांश हा मिळत असतो. पुढचा प्रकार आहे परतफेडीच्या दृष्टिकोनातून अग्रहक्क भाग जे आहेत त्यामध्ये पहिला आहे की परतफेडीचे अग्रहक्क भाग. कंपनी कायद्यातील कलम 80 नुसार कंपनीला परतफेडीचे अग्रहक्क भाग विकता येतात. या प्रकारच्या भागांची रक्कम कंपनी ठराविक मुदतीनंतर भागधारकांना परत करते. ही मुदत भाग विक्रीच्या वेळी निश्चित केली जाते. ही परतफेड करता यावी यासाठी कंपनी एक निश्चित निधी तयार करत असते. परतफेडीचे अग्रहक्क भाग विक्री करण्यासाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद असली पाहिजे. तसेच जोपर्यंत या भागांवर पूर्ण रक्कम वसूल होत नाही तोपर्यंत अशा भागांवरील रकमेची परतफेड करता येत नाही. पुढे आहे परतफेडीचे नसणारे अग्रहक्क भाग. या प्रकारच्या भागांवरील रक्कम कंपनी अस्तित्वात असेपर्यंत परत केली जात नाही. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी मात्र अशा अग्रहक्क भागधारकांना सामान्य भागधारकांच्या अगोदर भांडवल परत केले जाते. पुढचा प्रकार आहे नफ्यात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून आणि नफ्यात सहभागी न होणारे अग्रहक्क भाग. ज्या अग्रहक्क भागांवर एक निश्चित दराने लाभांश मिळतो परंतु जेव्हा सामान्य भागधारकांबरोबरच अग्रहक्क भागधारकांना अतिरिक्त नफ्यामध्ये सहभागी होता येते तेव्हा त्यास नफ्यात सहभागी होणारे अग्रहक्क भाग असे म्हणतात व जे नफ्यात सहभागी होत नाही त्यांना नफ्यात सहभागी न होणारे अग्रहक्क भाग असे म्हणतात. पुढे आहे रूपांतरणाच्या दृष्टिकोनातून. यामध्ये काही उपप्रकार आहेत. त्यात पहिला आहे की परिवर्तनीय अग्रहक्क भाग. जेव्हा अग्रहक्क भागांचे ठराविक काळानंतर सामान्य भागात रूपांतर करता येते
तेव्हा त्यास परिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. पण त्यासाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद असणे गरजेचे असते. पुढे आहे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, की ज्यांचे ठराविक काळानंतर सामान्य भागात रूपांतर करता येत नाही, ते असता अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. पुढे आहे संस्थापकांचे भाग. अशा भागांची खरेदी फक्त घटनापत्रकावर सही करणाऱ्या व्यक्ती किंवा प्रवर्तकांना करता येते. त्यामुळे अशा भागांना संस्थापकांचे भाग असे म्हणतात. अशा भागधारकांना विशेष मताधिकार प्राप्त होत असतात. हे होते भागांचे विविध प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग यातील फरक बघणार आहोत. यात प्रथम आपण लाभांशाचा दर हा मुद्दा बघणार आहोत. सामान्य भागधारकांना मिळणारा लाभांशाचा दर हा नफ्यावर अवलंबून असतो. नफा जास्त तर लाभांश जास्त, नफा कमी तर लाभांश कमी. अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश मिळत असतो आणि तो नफ्यावर अवलंबून नसतो. पुढील मुद्दा आहे लाभांशाचा अग्रक्रम. सामान्य भागधारकांना अग्रहक्क भागांवर लाभ मिळाल्यानंतरच लाभांश दिला जातो, तर अग्रहक्क भागधारकांना सामान्य भागधारकांच्या अगोदर लाभांश मिळत असतो. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा अग्रहक्क असतो आणि सामान्य भागांना लाभांशाचा अग्रहक्क नसतो. पुढील मुद्दा आहे भांडवलाची परतफेड. सामान्य भागधारकांना कंपनी अस्तित्वात असेपर्यंत भांडवलाची परतफेड केली जात नाही. अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या भाग भांडवलाची परतफेड ही कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सामान्य भागधारकांच्या अगोदर केली जाते. पुढे आहे भागांची दर्शनी किंमत. सामान्य भागांची दर्शनी किंमत ही अग्रहक्क भागधारकांच्या तुलनेत कमी असते, तर अग्रहक्क भागांची दर्शनी किंमत ही सामान्य भागांपेक्षा जास्त असते. पुढील मुद्दा आहे मतदानाचे हक्क. सामान्य भागधारकांना सर्वसाधारण सभेत प्रत्येक ठरावावर मतदान करण्याचा अधिकार असतो, तर अग्रहक्क भागधारकांना फक्त त्यांच्या हितसंबंधाच्या ठरावावरच मतदान करता येते. पुढे आहे प्रकार. सामान्य भागांचे कोणतेही प्रकार नसतात, परंतु अग्रहक्क भागांचे बरेच प्रकार आहेत, ज्यात संचयी, असंचयी, परतफेडीचे, अपरतफेडीचे, नफ्यात सहभागी होणारे किंवा नफ्यात सहभागी न होणारे. पुढील मुद्दा आहे गुंतवणूकदार. सामान्य भागात गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार हा जोखीम स्वीकारणारा असतो, तर अग्रहक्क भागात गुंतवणूक करणारा हा जोखीम न स्वीकारणारा असतो. पुढे आहे किमतीतील बदल. सामान्य भागांच्या किमतीमध्ये भाग बाजारातील मागणीनुसार चढउतार होत असतात, कारण त्यावर मिळणारा लाभांश हा बदलत असतो. अग्रहक्क भागांची किंमत फारशी बदलत नाही, कारण त्यांना ठराविक दराने लाभांश हा मिळत असतो. पुढील मुद्दा आहे भांडवलाचे स्वरूप. सामान्य भाग भांडवल कंपनीच्या स्थापनेच्या काळात भांडवल उभारणीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते, तर अग्रहक्क भाग भांडवल साधारणपणे कंपनीच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग भांडवल म्हणजे काय, भाग म्हणजे काय, भाग या संकल्पनेचा अर्थ, भागांचे विविध प्रकार, प्रतिभूती ही संकल्पना, त्याचप्रमाणे सामान्य भाग व अग्रहक्क भाग यामधील फरक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.